हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे बोलतेय. वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. आज आपण काही मराठी वाक्य जी मी बोर्डवर लिहिली आहे ती इंग्लिशमध्ये करूया. संपूर्ण स्टेप बाय स्टेप सविस्तरपणे कसं करायचंय, काय करायचंय नेहमीप्रमाणे सांगणार आहे. सो प्लीज वॉच द व्हिडिओ टिल द एंड. करूया सुरुवात. लेट अस बिगिन. पहिलं वाक्य लिहिलं आहे बोर्डवर. माझं कुटुंब विभक्त आहे. सगळ्यात पहिल्यांदा आज मी फॅमिली अँड रिलेशन्स यावरची ही वाक्य घेतली. फॅमिली म्हणजे कुटुंब, रिलेशन्स म्हणजे नातेसंबंध. मग कुटुंब आणि नातेसंबंध याविषयीची ही वाक्य. पहिलं वाक्य त्यातलं, माझं कुटुंब विभक्त आहे. माझं कुटुंब विभक्त आहे. आता फक्त एक क्लिअर करते की विभक्त याचा अर्थ विभक्त वेगळे झालेत, सेपरेट झालेत असा नाहीये. तर आई बाबा आणि लहान मुलं त्यांची असं जेव्हा कुटुंब असतं तेव्हा आपण त्याला विभक्त म्हणतो. आता हे वाक्य इंग्लिश करताना माझं कुटुंब विभक्त आहे. आहे हे क्रियापद आहे म्हणून आपण काय घ्यायचं पाहूया. आता माझं कुटुंब याला पहिला शब्द घेऊया माय फॅमिली. आहे क्रियापद त्यानंतर घेतो इज. माय फॅमिली इज आहे. विभक्त यासाठी इंग्लिशमध्ये शब्द आहे न्यूक्लिअर. माय फॅमिली इज न्यूक्लिअर. माझं कुटुंब विभक्त आहे. माय फॅमिली इज न्यूक्लिअर. माय फॅमिली हा झाला आपला कर्ता, इज हे झालं आपलं क्रियापद आणि न्यूक्लिअर हा पुढचा शब्द. माय फॅमिली इज न्यूक्लिअर. माय फॅमिली इज न्यूक्लिअर. पण त्याला अजून वेगळ्या प्रकारेही म्हणता येतं आपल्याला हेच वाक्य. माझं कुटुंब विभक्त आहे. मी हा जर कर्ता धरला तर आय नंतर माझी फॅमिली, माझ्या जवळ असलेली फॅमिली. आय हॅव. एक फॅमिली म्हटल्यावर आय हॅव अ न्यूक्लिअर फॅमिली असंही आपण सहजपणे इंग्लिशमध्ये सेम मराठी अर्थ ठेवून वाक्य म्हणू शकतो. आय हॅव अ न्यूक्लिअर फॅमिली. माय फॅमिली इज न्यूक्लिअर किंवा आय हॅव अ न्यूक्लिअर फॅमिली दोन्हीचा अर्थ सेम मराठी. सेकंड सेंटेन्स, त्यांचं कुटुंब एकत्र आहे. आता त्यांचं अनेक वचनी त्यांचं म्हणून आपण त्यांचं कुटुंब, त्यांचं दे हे सर्वनाम आणि त्यांचं यासाठी रूप जसं आपण माय घेतलं तसं इथे देअर. देअर फॅमिली. आता एकत्र कुटुंब याला इंग्लिश शब्द जॉईंट. देअर फॅमिली इज आहे म्हणून इज घ्यायचा क्रियापद. पहिला घेतला करता देअर फॅमिली, नंतर घेतलं क्रियापद इज आणि एकत्र म्हणून घेतलं जॉईंट. देअर फॅमिली इज जॉईंट. या वाक्यानुसार सेम. देअर फॅमिली इज जॉईंट. देअर फॅमिली इज जॉईंट. ओके, हे एक झालं. परत इथे मगाशी जसं आपण दुसरा प्रकार केला त्याच सेम पद्धतीने हे वाक्य सुद्धा आपण बनवू शकतो. आयच्या जागी आपण इथे घेऊ ते म्हणून दे. दे हॅव अ जॉईंट फॅमिली. परत अर्थ सेमच राहील. दे हॅव अ जॉईंट फॅमिली. दे हॅव अ जॉईंट फॅमिली. हे किंवा हे काहीही घेतलं तरी अर्थ मराठीतला सेम आहे. हा इंग्लिश आणि मराठी आपण बघतोय. मराठी अर्थ सेम पण इंग्लिशमध्ये दोन प्रकारे ते वाक्य आपण केलंय. आता फक्त मी नंबर घालते कारण वरखाली झालं इथे दोन दोन वाक्य लिहिल्यामुळे. हे फर्स्ट सेंटेन्स, हे सेकंड सेंटेन्स. आता इथे मी थर्ड सेंटेन्स, आपलं मराठी वर आहे पण इंग्लिश लिहिताना मी खाली लिहिते थर्ड नंबर लिहून. थर्ड सेंटेन्स आहे, तिला एक सख्खा भाऊ आहे. तिला एक सख्खा भाऊ आहे. तिला म्हणजे ती, शी. तिच्या जवळ आहे, तिला आहे असं म्हणताना आपण शी इज नाही म्हणत कधीही. ती आहे. ती स्वतः नाहीये काही, तिला भाऊ आहे असं म्हणताना आपण कायम हॅज घेणार आहोत. शी हॅज. एक म्हणजे अ, इंग्लिशमध्ये ए अँड द मधला ए. शी हॅज अ सख्खा भाऊ. तो सख्खा या शब्दासाठी इंग्लिशमध्ये आपण रिअल हा शब्द वापरतो. शी हॅज अ रिअल आणि भाऊ म्हटल्यावर ब्रदर. शी हॅज अ रिअल ब्रदर. तिला एक सख्खा भाऊ आहे. शी हॅज अ रिअल ब्रदर. शी हॅज अ रिअल ब्रदर. तिसऱ्या नंबरचं वाक्य आपलं कम्प्लीट होतं इथे.
नंबर 4, ती त्याची सावत्र आई आहे. ती त्याची सावत्र आई आहे. आता ती हा करता आहे, परत शी, त्याची हीच, सावत्र आई यासाठी स्टेप मदर, आणि आहे हे क्रियापद सेकंड नंबरला. आता करता काय आपला, ती म्हणजे शी, आहे हे क्रियापद सेकंड नंबरला करत्यानंतर लगेच घ्यायचं इंग्लिशमध्ये, शी इज, त्याची हीच, सावत्र आई स्टेप मदर, शी इज हीज स्टेप मदर, शी इज हीज स्टेप मदर. स्टेप म्हणजे सावत्र, स्टेप मदर सावत्र आई, स्टेप फादर सावत्र वडील, स्टेप सिस्टर सावत्र बहीण, अशा पद्धतीने स्टेप म्हणजे सावत्र. फरक बघा, शी हॅज आणि शी इज. इथे वर काय झालंय की तिला एक सख्खा भाऊ आहे, ती स्वतः नाहीये कोणी, म्हटल्यावर आपण हॅज क्रियापद घेतलं, आणि इथे शी इज हिज स्टेप मदर, ती स्वतः त्याची सावत्र आई आहे, म्हटल्यावर ती आहे म्हणून शी इज घेतलं. हॅज कधी इज कधी या दोन वाक्यांवरून अगदी स्पष्ट सहज होऊ शकतं. नाव 5th वन, ते दोघे जुळे भाऊ आहेत. ते दोघे जुळे भाऊ आहेत. आता ते दोघे जण म्हणजे एकापेक्षा जास्त म्हटल्यावर आपण दे हे सर्वनाम घेणार, म्हणून करता म्हणून आपण घेतला दे. ते दोघे, दे. दोघं या शब्दासाठी दे बोथ, बोथ म्हणजे ते दोघे, दे बोथ. त्यानंतर आपण घेणार आहोत क्रियापद. क्रियापद परत आहेत, आहेत म्हटल्यावर आर, अनेक वचनी घ्यायचं क्रियापद, दे बोथ आर, आणि जुळे भाऊ, जुळ यासाठी ट्विन हा शब्द, आणि भाऊ म्हणून ब्रदर्स. दे बोथ. नंबर 5, दे म्हणजे ते, बोथ म्हणजे दोघं, आर म्हणजे आहेत, ट्विन जुळे, ब्रदर त्याला एस लावायचा कारण दोघं भाऊ आहेत म्हणून ब्रदरला एस, अनेक वचन. ते बोथ आर ट्विन ब्रदर्स. ते दोघे जुळे भाऊ आहेत. नंबर 6, आम्ही सगळे भावंड आहोत. आम्ही सगळे भावंड आहोत. आता इथे करता आपला आम्ही, आम्ही म्हणजे वी, आम्ही सगळे, वी ऑल, आम्ही सगळे, वी ऑल. परत क्रियापद काय आहे, भावंड आहोत. आम्ही सगळे भावंड आहोत. आहोत म्हणजेच आपण वर्तमानकाळी वी ऑल आर, आणि भावंड यासाठी शब्द सिबलिंग्स, वी ऑल आर सिबलिंग्स, असं वाक्य इंग्लिश तयार होईल नंबर 6चं. वी हा करता, वी ऑल का घेणार आहोत आपण, आम्ही सगळे म्हटलंय म्हणून त्यासाठी आपण ऑल घेतला. आर हे आपलं क्रियापद, वी ऑल आर सिबलिंग्स, सिबलिंग्स भावंड, वी ऑल आर सिबलिंग्स, आम्ही सगळी भावंड आहोत. नेक्स्ट सेंटेन्स, रमेशला एक जुळी बहीण आहे. रमेशला एक जुळी बहीण आहे. आता रमेशला बहीण आहे म्हटल्यावर रमेशा करताय सरळपणे, पण क्रियापद दुसऱ्या नंबरचं जे घ्यायचंय ते रमेशला आहे, तो स्वतः काही नाहीये, त्याला बहीण आहे, हॅज घेणार मगाच सारखं. रमेशला, रमेश हॅज, एक म्हटल्यावर रमेश हॅज अ जुळी बहीण, ट्विन सिस्टर, जुळी म्हणजे ट्विन, बहीण म्हणजे सिस्टर, म्हणून वाक्य तयार होतं मग, रमेश हॅज अ ट्विन सिस्टर. रमेश हॅज अ ट्विन सिस्टर. रमेशला एक जुळी बहीण आहे. नेक्स्ट सेंटेन्स, मला 2 काका आहेत. मला 2 काका आहेत. मला मी करता झाला आय, परत मला आहेत, मी नाहीये स्वतः, मला काका आहेत म्हणून आय हॅव. ही शी इट हॅज, शी आलं म्हणून आपण इथे हॅज घेतलं. रमेश हा मुलगा, ही म्हणून परत हॅज घेतलं. ही शी इटला हॅज, पण आय वी दे आणि यू हे करता म्हणून आलं की हॅव, तेच क्रियापद, पण आय वी दे यू असताना हॅव, म्हणून आय हॅव 2 काका, 2 अंकल्स, एस लावायचा, एकापेक्षा जास्त म्हणजे एस लावायचा. मला 2 काका आहेत. नंबर 8चं वाक्य मी लिहिते, आय हॅव 2 अंकल्स. आय हॅव 2 अंकल्स, मला 2 काका आहेत. नाव नेक्स्ट वन, त्याला एकच मावशी आहे. त्याला एकच मावशी आहे.
आता त्याला म्हणजे तो हा करता ही, परत त्याला मावशी आहे म्हटल्यावर ही हॅज, कारण तो स्वतः नाहीये, त्याला मावशी आहे. ही हॅज एकच मावशी. एक मावशी नुसतं म्हटलं की आपण ए घेतो. ही हॅज एकच असं म्हणताना ही हॅज ओनली वन असं म्हणूया, म्हणजे ते एकच हा शब्द परफेक्ट पोचतो इंग्लिश मधून सुद्धा. ही हॅज ओनली वन आंट. मावशी असो किंवा आत्या असो, इंग्लिशमध्ये आंट किंवा आंटी हाच शब्द आहे. म्हणून इथे आपण लिहिताना आता नंबर 9चं वाक्य लिहूया. ही हॅज ओनली वन आंट. आंट किंवा आंटी पण चालतं, दोन्ही एकच येते. आंट किंवा आंटी काहीही म्हणावं. ही हॅज ओनली वन आंट, ही हॅज ओनली वन आंटी. अँड द लास्ट वन, ती त्यांची एकुलती एक मुलगी आहे. ती त्यांची एकुलती एक मुलगी आहे. आता करता सरळपणे ती झाला शी. ती त्यांची मुलगी आहे म्हणजे ती स्वतः मुलगी आहे, म्हणून शी इज. इथे इज कारण ती स्वतः आहे. शी इज त्यांची अनेक वचनी शब्द, शी इज देअर. आणि एकुलती एक, एकुलती एक साठी शी इज देअर ओनली. ओनली म्हणजे एकुलती एक अशा अर्थी येतो तो शब्द. मुलगी डॉटर. शी इज देअर ओनली डॉटर. मुलगी स्वतःची जेव्हा असते तेव्हा आपण डॉटर म्हणतो. नुसतं म्हणायचं असेल की ती एक मुलगी आहे असं जर नुसतं म्हटलं तर मग गर्ल म्हणतो. त्याचप्रमाणे मुलगा स्वतःचा असेल की आपण SON सन म्हणतो. आणि तो एक मुलगा आहे असं नुसतं म्हटलं तर ही इज अ बॉय म्हणू आपण. बॉय अँड गर्ल, मुलगा आणि मुलगी. स्वतःचा मुलगा SON सन, स्वतःची मुलगी डॉटर. आता इथे ती त्यांची एकुलती एक मुलगी आहे. शी इज देअर त्यांची एकुलती एक साठी ओनली हा शब्द घेतला आणि डॉटर. शी इज देअर ओनली डॉटर. ती त्यांची एकुलती एक मुलगी आहे. वाक्य पटकन एकदा परत वाचते आणि मी आज थांबते. पण असेच व्हिडिओज पाहत राहा. माझं एक पुस्तक 1000 साधी सोपी इंग्लिश वाक्य, हे पुस्तक ऑनलाईन अवेलेबल आहे. अमेझॉनवर, फ्लिपकार्टवर एक्सेट्रा एक्सेट्रा, नोशन प्रेसवर आहे. सगळ्या लिंक्स मी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते, तर नक्की पहा. पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. बरेच वेगवेगळे टॉपिक्स आहेत. साधी सोपी 1000 वाक्य घेतली आहेत. ती करून मराठी अर्थ लिहिलाय आणि मराठी त्यात उच्चार सुद्धा मराठीतून लिहिलाय. खूप उपयोगाचं पुस्तक, नक्की घ्या. आता ही वाक्य वाचून मी आज थांबते. माझं कुटुंब विभक्त आहे. मी जरा लांब उभी राहून वाचते म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं तर काढणं शक्य होईल. माझं कुटुंब विभक्त आहे. माय फॅमिली इज न्यूक्लिअर किंवा आय हॅव अ न्यूक्लिअर फॅमिली. त्यांचं एकत्र कुटुंब आहे. देअर फॅमिली इज जॉईंट किंवा दे हॅव अ जॉईंट फॅमिली. तिला एक सख्खा भाऊ आहे. शी हॅज अ रिअल ब्रदर. ती त्याची सावत्र आई आहे. शी इज हिज स्टेप मदर. नंबर 5, ते दोघे जुळे भाऊ आहेत. दे बोथ आर ट्विन ब्रदर्स. नंबर 6, आम्ही सगळे भावंडे आहोत. वी ऑल आर सिबलिंग्स. नंबर 7, रमेशला एक जुळी बहीण आहे. रमेश हॅज अ ट्विन सिस्टर. नंबर 8, मला 2 काका आहेत. आय हॅव 2 अंकल्स. नंबर 9, त्याला एकच मावशी आहे. ही हॅज ओनली वन आंट किंवा आंटी. ती त्यांची एकुलती एक मुलगी आहे. शी इज देअर ओनली डॉटर. अशा पद्धतीने वाक्य आपण सहजपणे मराठीमधून इंग्लिश करूच शकतो. प्रयत्न करत राहायचा. आत्ताचं इज कधी, हॅज कधी नक्कीच क्लिअर झालं असेल. काही नवे शब्द कळले असतील. ट्विन, स्टेप इत्यादी इत्यादी. असंच पाहत राहा. व्हिडिओ सुद्धा माझे खूप वेगवेगळे प्रकार मी नक्कीच घेत असते. बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या प्रकारचे व्हिडिओज आहेत माझे. प्लेलिस्ट आहेत वेगळ्या वेगळ्या. प्लेलिस्ट वाईज तुम्हाला सर्च करणं सोपं पडेल. सो कीप वॉचिंग. आवडले की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचा बटन दाबा. नवा व्हिडिओ आला की तुम्हाला कळेल. आणि माझे व्हिडिओ ऑलमोस्ट रोजच असतात. सो कीप वॉचिंग. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय बाय.